तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाश्याले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा विठ्ठल सुदाम वाले ना आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा राघवी सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षले आरती तुकारामा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाश्याले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा ठल विठ्ठल आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जन्म चतुशताब्दी निमित्तानं महाराष्ट्रातच नव्हे तर बृहन महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकामध्ये महोत्सवाचा जो उत्साह संचारलेला आहे त्यातूनच दिंडोरी तालुक्यातही एक उत्साह अथवा उमेद प्राप्त झाली आणि येथे देखील महाराजांची जन्म चतुशताब्दी साजरी व्हावी
अशा सद्भावनेतून उभारला गेलेला हा सोहळा विठ्ठल विठ्ठल जेव्हापासून या ठिकाणच्या सोहळ्याचा संकल्प झाला तेव्हापासूनच हरिभक्ती परायण पंडित महाराज कोल्हे यांनी पाठपुरावा केला कार्यक्रमाचा, तारखांचा, वेळ घेण्याचा. खरं तर मराठवाड्यामध्ये तिकडे जी कार्यक्रमाची जंत्री लागलेली आहे, ओघ लागलेला आहे, त्यातून नाशिक जिल्ह्यामध्ये या 3 दिवसासाठी येणं झालं. कालचा चांदवड तालुका, आज दिंडोरी तालुका, उद्या नाशिक तालुका. विठ्ठल पुन्हा परवापासून परळी, वैजनाथ, बीड, सोलापूर अशा रीतीने कार्यक्रमाचा हा नियोजित भाग आहे. खर तर नाशिक जिल्ह्यातून त्याहून दिंडोरी तालुक्यात येणं घडूच नाही. विठ्ठल विठ्ठल या समाजाने आपल्या आयुष्यावर जे उपकार केले त्या गोष्टीकडे पाहता घडू नये असं एक प्रकारचं वाटतं. पण जसं घडू नये तसं या मंडळींना तोडू नये असंही वाटतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेवटी आपली मंडळी आहे, आपली माणसं आहेत, यांच्यापासून दूरही आपण जाऊ नये. कदाचित अशी एक जीवनाची अनुभूती असू शकते. आपल्या समाजाने आपल्याला दिलेलं दुःख हे परकीय समाजाने दिलेल्या सुखापेक्षा मोठं असतं. विठ्ठल विठ्ठल. अशा अनेक मनस्थितीला तोंड देत आणि पंडित महाराजांचा थोडासा लढीवाळा आग्रह, प्रेमाचा आग्रह. आणि प्रेम हे 2 अक्षरी शब्द आणि 2 अक्षरांचा हा शब्द असा आहे की तो सगळे प्रश्न बाजूला सारतो आणि वाट काढतो. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचं चतुशताब्द शर्तीचे हे वर्ष. या काळामध्ये घडेल तितकी महाराजांची सेवा घडावी. आतापर्यंत महाराजांच्या अभंगावर बोलण्यात आयुष्य वेचलं. या वर्षाने अशी संधी दिली की आता महाराजांच्या वरच काही बोला. महाराजांच्या चरित्र चिंतनाची सेवा एक प्रकारची घडावी. एरवी या महाराष्ट्रामध्ये असंख्य लेखकांनी, कीर्तनकारांनी म्हणण्यापेक्षा लेखकांनी, साहित्यिकांनी, विचारवंतांनी, पंडितांनी महाराजांच्या चरित्रावर चिंतन केलं. त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या निर्याणापर्यंत अनेक प्रश्न उभे केले. साशंकता एक प्रकारची निर्माण केली. त्यांना वैराग्य झालं तो प्रसंगही प्रश्नार्थकच एक प्रकारचा कचाही प्रश्न उभा केला. झालेलं वैराग्य हे खरंच का, बरोबरच का?
संसाराची वाताहत झाली होती म्हणून वैराग्य झालं होतं, का भगवत प्राप्तीची खरोखरीच तळमळ निर्माण झाली होती म्हणून वैराग्य निर्माण झालं होतं? प्रारब्धच गरिबीचा अथवा दरिद्रीचा म्हणून दारिद्र्य आलं होतं, की शिवाजी महाराजांनी दिलेला नजराना ठोकरून वैराग्य स्वीकारलं होतं. विठ्ठला विठ्ठला लेखक मंडळींनी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा, महाराजांचं आयुष्य मोजून 40 वर्षाचं आहे. त्यांच्या वयाच्या आकड्याकडे सहसा लक्ष जात नाही समाजाचं. तुकाराम महाराज म्हटले की फार मोठे वयस्कर, वयोवृद्ध अशी कोणी एक महान व्यक्ती असं चित्र डोळ्यापुढे घेतलं जात. पण आजचा 40 वर्षाचा तरुण डोळ्यापुढे आणा ही महाराजांची प्रतिमा आहे. विठ्ठला विठ्ठला 45 नाही, 50ही नाही. किती वर्ष? 40 वर्ष आयुष्याला मिळाली आणि 40 वर्षाचं आयुष्य ते जगले. पण आज 400 वर्ष होत आहे तरी त्यांच्या चरित्राचं चिंतन पूर्ण होत नाही. विठ्ठला विठ्ठला माणसाच्या जीवनामध्ये किती शक्ती असू शकते, सामर्थ्य असू शकतं, त्याचं मूर्तिवंत उदाहरण महाराज आहे. दिसायला तर अत्यंत साधारण जीवन, संन्याशी नाही, संसारिक. संन्याशी संसारिक, अगदी साधू म्हणून जगात मिरवणं नाही, साधू म्हणून मिरवली नाही, पण महासाधू, श्रेष्ठ अशा रीतीचे साधू. अशा अनेक पैलू त्यांच्या जीवनात चिंतनासारखे प्रकारचे आहेत. आणि म्हणून 400 वर्ष झाले मराठी भाषिक काय, अमराठी भाषिक काय, त्यांचे चरित्र लिहितोच आहे. त्यांच्या चरित्रातील एका एका मुद्द्याचं चिंतन एक प्रकारे तो करतो. आणि म्हणून आणि त्यांचे अभंग, त्यांची ती अक्षर याच महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या घरामध्ये प्रवेश करत आहे. संथ मनाने वाहणारा प्रवाह, नदीचा महापूर वाहत वाहत जातो आणि वाहता वाहता तो काठाच्या गावांच्या घराघरांमध्ये शिरत राहण्याचा प्रयत्न करतो. पण तो दृष्टांत वेगळा ठरेल. कॅशर्तीचा वाढलेला पूर गावांना बुडवूनही टाकू शकतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा हा महापूर नदीकाठची गावं बुडवणारा नव्हता, तर त्या गावांचा उद्धार करणारा होता. विठ्ठला विठ्ठला वर काढणारा महापूर म्हणजे तुकोबारायांचे अभंग. एरवी पाणी म्हटले की बुडवणार, बुडतात माणसं. पण संतांची वाणी हा फुटले धरण आला लोंढा, नावरे तोंडा माझी तो म्हणता. हा पूर पडलेल्या पावसाचा नव्हे, फुटलेल्या धरणाचा. विठ्ठला विठ्ठला गोड वाक्य. फुटले धरण आला लोंढा आणि नावरे तोंडा माझी तो. तेव्हा शरीराने उद्धार करणारा हा महापूर. पण यापेक्षा मला आणखी जवळची उपमा जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाला सूर्याची देवीशी वाटते. ती त्यांनीही आपल्या अनुभूतीतून दिलेली आहे.
सूर्याची उपमा, सूर्याची उपमा. पण सूर्याची उपमा म्हणाली तर आणखी एक छोटीशी अडचण आहे की हा लौकिकाचा आपल्या समोर येणारा सूर्य सकाळी उगवतो, मोठ्या थाटाने उगवतो. मोठ्या थाटाने तो सूर्य सकाळी उगवतो. तो उगवता क्षणीच लोक त्याचं दर्शन घेतात. घेतात नाही, जरा शब्द मागे घेतो, घेत होते. उगवत्या सूर्याचं दर्शन हे माणसाचं जीवन आहे. आणि म्हणून सूर्य उगवण्याच्या आतच उठायचं. आत नाही, फारच अगोदर. सूर्य उगवण्यापर्यंत किमान कामाचे 3 तास होऊन जात असत. किती तास? 3 तास. अर्थात त्यावेळेला सूर्य उगवण्याच्या अगोदरची कामही होते. कुठलं की दळणाचं काम मुख्य, माता भगिनींचं दली घुसळण्याचं काम, तेही पहाटेच करावं लागायचं. आणि कुठेतरी बाहेर जाऊन पाणी आणायचं, नदीवरून, नाल्यावरून, विहिरीवरून. त्यामुळे घरातल्या माता भगिनींना सूर्य उगवण्याच्या अगोदर 3 तास तरी कमीत कमी उठावं लागायचं. काही तर 2 वाजेपासूनच, 3 वाजेपासूनच माता मौल्या उठायची. आता ही 3ही कामं संपलेली आहे. पाणी बाहेर आणायची गरज नाही, ते आता घरातच येऊन धडकलं. कशाच्या द्वारा? नळांचं. आणि बाहेर जाऊन बाईने 2-2 हंडे भरून पाणी आणायचं. मोठा उत्साह टिकून होता. तिचं कामच तिचा उत्साह आयुष्यभर टिकवत असत. काम जीवनातलं नष्ट झालं तर त्याबरोबर उत्साह नष्ट होतो. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे घरात आलेला नळ सुद्धा पहाटे किंवा सकाळी त्याची तोटी कोणी खोलायची, पाणी कोणी भरायचं, यावरून घरातल्या सगळ्या माणसाचे भांडणं होत. तू अगोदर उठ, तू अगोदर उठ, नाहीतर पाळी लागते त्याबद्दलची. आणि काही माणसं तर आपल्या सुशिक्षित जीवनाचा असा फायदा करून घेतात. ते म्हटले सकाळी उठा, नळ उघडा. त्यापेक्षा नळ उघडा करून झोपायला काय, त्याची तोटी खोलायची आणि गार सकाळी तो नळ येतो, पहाटे पहाटे टाकी भरून टाकतो. कदाचित रांजण असेल तो भरवतो, सगळे भरवतो. आणि भरून ती टाकी ओसंडून वाहत वाहत हे जिथे झोपलेले आहे तिथे ते पाणी जात. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल. काकड्याला सुरुवात. विठ्ठल उसळ नाही, ते राहिलं नाही. आणि तिसरी गोष्ट ती दळण. हाही मुद्दा. सूर्य उगवण्याच्या पूर्वी पुरुष मंडळींनीही आपापल्या परीची जी त्यांच्या वाटेची कामं ती अगोदर करावी. आणि सूर्य अजून का उगवत नाही अशी सूर्याच्या उगवण्याची काय नाही. आमचं सगळं आटोपलं, पूजा आटोपली, हे आटोपलं, शेंकूर आटोपलं, दळण झालंय, पण सूर्य अजून का उगवत? अशी सगळी माणसं कोणाला कोणाच्या उगवण्याची वाट पाहायची, सूर्य उगवण्याची. आता ही वेळ त्याच्यावर आली. ही वेळ कुणावर आली? सूर्यावर. की मी केव्हाच उगवलो, हे अजून का उठत नाही? उठणार आहेत की नाही? उठायला विठाला. तेव्हा असा हा सूर्य थाटाने उगवतो. पण कितीही उगवत असला आणि जगाला प्रकाश देत असला तर 12 तासात त्याच्यावर अस्त पावण्याची वेळ. जेठ उदयो होय असता नाही. जे लोकीचा चंद्र क्षयरोगी. चंद्राला क्षयरोग लागूनच तो आहे. प्रतिपदा, द्वितीया, पौर्णिमेच्या नंतर त्याचा क्षयरोग वाढता होतो. आणि सूर्याचा उदय अस्तासाठी होतो.
पण संत रूपी सूर्य जेव्हा या जगात उदयाला येतात तेव्हा त्यांचा उदयच जगाला पाहायला मिळतो, अस्त पाहता येत नाही. सुसडा सूर्यकणाच्या राशी जो नित्य उदो ज्ञानी अशी. पुढे आहे का आपण, अस्तमानाचे जयाशी आड नाव नाही. जगद्गुरु म्हणून एक शब्द महाराजांच्या बाबतीत माझ्या मुखात आलेला आहे, चतुशतकाचा चित सूर्य. विठ्ठल विठ्ठल चार शतकापूर्वी उगवलेला आणि अद्यापही न मावळलेला, नव्हे नव्हे कधीही न मावळणारा चित सूर्य म्हणजे तुकोबा. सूर्याची परी तुका अनुरणीय थोकडा तुका आकाशा एवढा असा सूर्याच्या. सूर्यो यथा सर्वलोकस्य चक्षु उपनिषदानंतर. किंवा ज्याप्रमाणे सूर्य आकाशामध्ये तळपत राहतो त्याप्रमाणे संत हे या जगात आपल्या ज्ञानाने, आपल्या भक्तीने, आपल्या तपाने, आपल्या तेजाने तळपत असतात. विठ्ठल विठ्ठल अशा रीतीचा हा चंड भास्कर तापहीन मार्तंड जगाला ताप दिला नाही, उलट जगाचा त्रिविध ताप दूर केला. ताप दैन्य जाय बळ नाही आणि काची अंगी. असा ताप दूर करणारा हा तापहीन मार्तंड 400 वर्षापूर्वी उगवला तो उगवला. आता ब्रह्मदेवाने ही विचार केला की या सूर्याचा अस्त झाला पाहिजे, तरी त्यालाही हे शक्य नाही 4 डोक्याचा असला तरी. विठ्ठल डोक्याचा उल्लेख मुद्दाम केला की काही माणसं या बाबतीत डोकं चालवायचा प्रयत्न करतात. डोकं ज्याचा काही प्रकाश पडला त्याचा अंधार कसा करता येईल, उघड डोकं चालवायचं. अरे नियतीने, ईश्वर सत्तेने ज्याच्या जीवनाचा प्रकाश पडला तिथे तुझ्या डोक्याचा आता उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल. 4 डोके असलेल्या ब्रह्मदेवाकडनं जे घडत नाही ते एका डोक्याचा मनुष्य काय करू शकतो. आणि हाफ डोक्याचा तर प्रश्नच नाही. मी मुद्दाम ब्रह्मदेवाचा उल्लेख एवढ्या करता केला की त्याला माहिती आहे, कारण त्याला ती किमया आहे की नष्ट करून टाकणं, नाहीस करून टाकणं. विधाता म्हणतो ना,
विधाता हे करू शकतो. श्रीमंताला गरीब करून टाकणं, निरोगी पुरुषाला रोगी बनवून टाकणं, पहिलवानाचा ही दुबळा अशा रीतीने करून टाकणं. एकदा विधी लिखित ज्याला आपण म्हणतो, बदललं की बदललं. पण काही गोष्टी विधात्याच्याही हातात नाहीत, ब्रह्मदेवाच्याही हातामध्ये नाही. गंगा गोदावरी ही ब्रह्मगिरी पासून निघाली, ही गोष्ट पुसून टाका, बदलून टाका, असं जर ब्रह्मदेवाने ठरवलं तर मला वाटतं शक्य नाही. त्याच्या डोक्याचा तिथे नाही उपयोग होणार. ती ब्रह्मगिरी होऊनच निघाली. विठ्ठला विठ्ठला महाराजांच्या बाबतीत तर कौतुकाने म्हणता येईल, असलेली महाजनकी. जसं महाराजांचं वय जनतेच्या पुढे विपरीत रूपाने आलेलं आहे. मी मुद्दाम याचा पुनरुच्चार करतो. याचा काही ठिकाणी याचा उल्लेख केल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही तरुण कार्यकर्ते म्हणा, ते म्हणले अण्णा आतापर्यंत महाराजांची 40 वर्षाची प्रतिमा आमच्या डोळ्यापुढे नव्हती. तुकाराम महाराज म्हटले की मोठे वयस्कर 60, 70, 80. बहुतेक तर संप्रदायामध्ये महाराज शब्द ज्याला लागतो तो सहजा वयोवृद्ध, त्याचं एक नातच जोडलं जातं. महाराज वयोवृद्ध असला पाहिजे किंवा जो वयोवृद्ध आहे तो महाराज झाला पाहिजे. आणि वयोवृद्धाचं या कीर्तनाचं परमार्थाचं तर फार जवळचं नातं, अतिशय जवळचं नातं. बहुतेक कीर्तनकाराच्या कीर्तनाच्या वाटेला जे श्रोते येतात, कोणते येतात? ती समाजाची पद्धतच होऊन बसली. मोठा प्रचार झाला दिंडोरीच्या सत्राचा. वयोवृद्धाचा तर प्रश्नच नव्हता, पण तरुण मंडळीला सुद्धा वाटायला लागले की खरोखर जायला पाहिजे आपण कथा कीर्तन. मग घरातली मुलं मुली, नवीन लग्न होऊन आलेल्या त्या सुना, त्यांनी सुद्धा सासूला विचारायला सुरुवात केली, सासूबाई मोठं सत्र आहे, हो मग आम्ही कीर्तनाला जाऊ का? म्हणजे जावं का हे हा प्रश्न सुनेकडून सासूला विचारला गेला. मुलीने असं विचारायची गरज नसते, मुलीचा भाग वेगळा. मुलीने फक्त कीर्तनाच्या दिवशी सांगायचं आई आज मी कीर्तनाला जाणार, सांगून जावं लागतं तिला. मुलगी नंतर विचारूनही परवानगी मिळत नाही तिला. काय म्हणतात सुनबाई, परवानगी तर नाहीच. उलट ज्या सासूबाईला विचारलं ती सासूबाई म्हणते तू आणि कीर्तनाला, हे काय तुझं कीर्तनाला जाण्याचं वय आहे का? की तुझं या वयात कुठे कीर्तनाला जायचं असतं का? सुनबाई म्हणते मग केव्हा जायचं असतं? जेव्हा ऐकायला कधी येईल. जेव्हा ऐकायला कधी येईल तेव्हा कीर्तनाला जायचं. विठ्ठला विठ्ठला परमार्थच. काही माणसं कधी तरुण मुलगा घरात पोथी वाचायला लागला तर घरातला माणूस तू काय म्हातारा झालास का? कारण ही पोथी म्हाताऱ्याने वाचली पाहिजे, कीर्तन म्हाताऱ्याने ऐकलं पाहिजे. बहुतेक परमार्थ हा सगळा म्हाताऱ्याकडून होतो, त्यामुळे तो बहुतेक निष्प्रभ असतो, त्याची प्रभा फाकत नाही. म्हातारा जसा मावळत मावळत चालला तसा त्याचा परमार्थही मावळता परमार्थ का उजळता परमार्थ. उगा मावळता तो करतो म्हणून करतो एवढंच. निष्ठेने करतो खरा, पण वयामुळे बऱ्याच गोष्टी ढळतात बाजूला. ते म्हाताराग्रस्त ज्ञानेश्वरीचा नित्यनेम करायचं सारखं आणि कडक बंदोबस्तात नित्यनेम चालायचं. मुलांनी बोलायचं नाही, घरातल्या बाई स्वयंपाक करणाऱ्या बाईने भांड्याचा आवाज करायचा नाही. हो अगदी नवरा बायको असले तरी दोघांनी त्यांची पोथी चालू असताना काय करायचं नाही, बोलायचं देखील, कडक बंदोबस्त. मुलांनी जर बोलून गडबड केली तर 1-2 चापटेच ठेवून दिले जायचे. ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचता वाचता मुलाची गडबड ऐकू आली तर ओव्या जातात आणि शिव्या पुढे येतात. मुलांना शिवाय मूर्ख आहे, गाढव आहे, अमुक आहे, तमुक आहे. त्या पोराच्या लक्ष लहान होतं पोरग, अलीकडची पिढी फार हुशार. मोठ्या माणसाला तो टीव्ही लावायचा बंद करायचा कसं कळत नाही.
मी आजची पिढी लहान मुलं त्या टीव्हीत शिरून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. हुशार ते म्हटलं बाबा एवढे शिव्या देऊन ज्ञानेश्वरी वाचतात, अशी ज्ञानेश्वरी त्यांच्या लक्षात किती राहते आपण पाहू. म्हणून त्या नातवाने गंमत केली की यांनी ज्ञानेश्वरी बांधून ठेवल्याच्या नंतर नित्यनिंदा बांधून ठेवली आणि आजोबांनी वाचताना तिथे खून ठेवली होती. आपली वयस्कर माणसं वाचत असताना आपण कुठपर्यंत वाचत आलो हे दुसऱ्या दिवशी डोक्याला ताण नको. खून लक्षात आलं की काय बोलतो मी? कशाची खून? कागदाची ती खून तुकडा. या कागदाच्या तुकड्याने यांना सांगायचं इथपर्यंत आला होता, आता चला पुढे. मी गमतीने म्हणत असतो कुठपर्यंत वाचलं हे जो डोक्यात ठेवत नाही तो काय वाचलं हे कशाला डोक्यात ठेवत. त्यांनी ती खून ठेवली होती. त्या मुलाने नेमकीच 8व्या अध्यायाची खून आली होती ना, ती तिथून उचलली 7व्या अध्यायात टाकून दिली. पुन्हा ग्रंथ बांधून ठेव. दुसऱ्या दिवशी आजोबांनी 7व्यापासून सुरू, पुन्हा याने तोच प्रयोग केला. तिथून उचलली खून 6व्या अध्याय, 6व्यातून पुन्हा. असे हे आजोबा 8व्यातून 18व्यात जाण्याच्या ऐवजी पहिल्यात येऊन धडकले. तरी खबर नाही काय चाललं ते. विठ्ठल अशा रीतीने परमार्थिक मनुष्य म्हणजे वयस्कर असल्याने तुकोबराय तरी तरुण कसे असतील हेच वाटण्याचा संदर्भ. पण सगळा सगळा परमार्थ, मोठा परमार्थ 40च्या आत उरकला. विठ्ठला विठ्ठला 4 भाग पाडील मी. 4 नाही 40 वर्षातील 3 भाग. पहिले 20 वर्ष सगळ्या आयुष्यात आपलं संसार, तो संसार करणंही, भरीस आणणंही, त्याचे वाताहत होणंही आणि त्याच्यापासून विटणंही. 20 वर्ष ते जगू. 21 ते 30 परमार्थाची साधना आणि परमेश्वराचा साक्षात अनुभूती आणि 31 ते 40 जगद उद्धार, समाजावर उपकार. विठ्ठल विठ्ठल 40 वर्षामध्ये एवढं महान कार्य करणाऱ्याची का आरती होऊ नये? आरती तुकाराम सच्चिदानंद मूर्ती या 40 वर्षाच्या उमद्या साधुत्वाचं आरतीच्या द्वारा गुणगान करत. आणि मला वाटतं या अभंगात प्रवेश करत असताना एक आणखी गोष्ट मला महत्वाची सांगायची. ही जी आरती केली गेली रामेश्वर भट्टांची आहे, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. पण रामेश्वर भट्ट म्हणजे तुकोबारायचे अनन्य शिष्य नाही. एरवी शिष्याकडून होणारी गुरुची आरती, भक्ताकडून होणारी देवाची आरती, असे प्रसंग असं काय. तसे रामेश्वर भट्ट हे तुकोबारायचे शिष्य होते आणि म्हणून आरती केली असं नाही.
खरं कठीण शब्दात बोलावं लागेल, कट्टर शत्रू होते. शत्रूच्या मुखातून निघालेली ही आरती. विठ्ठल विठ्ठल अगोदर शत्रू असलेला कट्टर शत्रू, पण मागवून महाराजांच्या प्रभावाने तो शिष्य झाला. नुसता शिष्य, नामधारी शिष्य नाही का. नामधारी शिष्य म्हणतो याचं कारण असं काही माणसं बोलत आहे, असं बडबडतात. अमुक अमुक व्यक्तीला आमच्या गुरुस्थानी आहे. वर्षातून तुमची त्यांची भेट केव्हा होते? ते म्हणलं नाही, 12 वर्ष झाले आमची काही भेटीचा. त्याला नुसता नामधारी शिष्य म्हणायचा का अनन्य शिष्य म्हणायचा? नामधारी. त्याच्याविषयी खूप गौणत्वाने बोलण्यासारखं. तेव्हा अशी वरवरची शिष्यत्वाची भावना वेगळी आणि अनन्य निष्ठेची एक प्रकारची भावना वेगळी, आणि तेही एक काल शत्रुत्व. जगत कल्याणासाठी आलेलं ज्ञानधन, महाराजांच्या मुखातून आलेलं ते धन ज्याने इंद्रायणीच्या डोहात बुडवायला सांगितलं. आणि बुडवण्याच्या बाबतीमध्ये 2 प्रकार मगाशी मी बोलून गेलो. एक बुडविणारा आणि एक बुडविताना पाहणारा आणि त्याचा खेळ करणारा. बुडवणाऱ्यांना फारच हौस आली होती. ते म्हटले हे महाराजांचे अभंग आणि कागद आहेत, हे जर इंद्रायणी बुडवले तर कागद कुठे बुडत असतो का? हा कागद बुडायचा नाही, तो खऱ्याच अर्थाने बुडून जावा असं वाटत असेल तर याला नुसतं टाकून उपयोग नाही. काय केलं पाहिजे? हे दगड बांधले पाहिजे असं या दगडांना वाटलं. आणि जळी दगडासहित वह्या, दगडासह त्या वह्या तळालाही गेले. अशा वेळी खरं प्रसंग आपल्याला साधू जीवनाला स्वतःच झालेलं नुकसान तितकं दुःखदायक नसतं, कारण स्वतःच्या जीवनाची होळी त्यांनी अगोदरच करून ठेवलेली असते. पण समाजाचं जेव्हा नुकसान होतं तेव्हा साधू माशासारखा तळमळत असतो. महाराजांच्या चरित्राचे थोडे मित्र म्हणतो या मंडळीने चालवलंय, ठिकठिकाणी सप्ताह करताय, पण या निमित्ताने दुसरं छोटस आव्हान करून ठेवतो. असं खरं आव्हान करत करत मी स्वतःच्या जीवनाचा छळ करून घेतला, बुडवणूक करून घेतली, पण त्याला इलाज नाही, त्याचं मोल तेच आहे. खरं तर प्रत्येक गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र चिंतन सप्ताह 7 दिवस होईल, समाप्त होईल. पण गावागावामध्ये महाराजांची चरित्र तसे बरेच ग्रंथ आहेत, चरित्र डझनानी ग्रंथ आहे. पांघरकर आहेच, बेडसरे आहेच, अजूनही वेगवेगळे महिपती महाराजांचं भक्तलीला अमृतामध्ये चरित्र आहे. त्या चरित्रामध्ये एक प्रसंग असा आहे की महाराजांना वैराग्य झालं त्यावेळेला महाराजांची जी सावकारीची खते होती, सावकारीची खते होती, आणि तो काळ मला वाटतं वसूल होण्यासारखा काळ होता. कर्जमाफीची वाट पाहणारा विठ्ठल विठ्ठल आपल्यावर झालेलं आणि असलेलं कर्ज फिटलंच पाहिजे या जिद्दीचा समाज त्यावेळेला अशी जिद्द असायची. त्या विषयात जाऊन मला आता उपयोग नाही, पण शेवटी बोललं पाहिजे. कर्जमाफी हे भूषण नाही. विठ्ठल विठ्ठल करणाऱ्यालाही भूषण नाही, आणि ज्याला ती झाली होईल होत असेल त्यांनाही ते भूषण नाही, आहे ते दूषणच आहे. कर्ज फेड हे जीवनाचं भूषण मानलं गेलं आहे. त्यामुळे त्यावेळेला महाराजांच्या वेळेचा जो समाज होता तो नक्की त्या खतानुसार
गहाण खताची जी असतात त्याची खत सौकर्कीची लिहिलेली ते द्रव्य परत आणून देणारच. कारण महाराजांच्याच वाक्याने बोलायचं झालं तर या 3 गोष्टी अशा आहेत त्या या जन्मात न फिटल्या गेल्या तर पुढच्या जन्मात ते करावं लागतं. ऋण, वैर आणि हत्या. ऋण म्हणजेच कर्ज, वैर केलेलं ज्याच्याशी आपण वैर करतोय त्याचं वैरत्व पुढच्या जन्माकरता आपल्याला द्यावंच लागणार. त्याचं मोल विठ्ठला विठ्ठला. चुकून एखाद्याची घडलेली हत्या मागील जन्माचा तो शत्रू असेल असं शेवटी म्हणण्याची वेळ येत असते. तेव्हा ज्या वेळेला महाराजांनी आपली खतं, कुळांची खतं जी होती ती आपल्या हाताने इंद्रायणीत बुडवली तेव्हा नाही दुःख झालं. तेव्हा न कळत एक सात्विक आनंद झाला की या अर्थाच्या पैशाच्या बेडीतून आपलं जीवन सुटलं, आपण मुक्त झालो. त्यागात शांतिरनंतरम विठ्ठला विठ्ठला. विषय त्यागून नव्हे वासना सोडून खरी मुक्ती मिळत असते. आपण त्याला ते कर्ज सोडून दिलं नव्हतं, आम्ही सोडून दिलं ते कर्ज. त्यांना सर्व विचारलं का सोडलं, तो देण्याची शक्यताच वाटेना म्हणून. द्यायची शक्यता वाटते ना म्हणून दिलं सोडून. एवढ्याने कर्ज सोडण्याचा खरा आनंद नाही मिळणार, त्याची वासनाच सुटली गेली पाहिजे. त्याने दिलं तरी आता मला नको आहे असं वासना विवर्जित होणं. विठ्ठला विठ्ठला. तेव्हा दुःख झालं नाही, पण एव्हा मात्र अभंग जे जगत कल्याणाचे होते ते तर बुडवले गेले. त्याच इंद्रायणीमध्ये महाराजांनी अन्न पाणी सोडलं, निश्चक्र जीवन. आणि असे 13 दिवस इंद्रायणीच्या काठावर बसून काढले. देवाचा धावा केला, देवा आता तू तरी मदत कर. या जगताकडून झालेला अन्याय आता तू तरी दूर कर. विठ्ठला विठ्ठला. तू तरी का डोळे झाकले. 13व्या दिवशी महाराजांना स्वप्न पडलं आणि भगवान श्रीकृष्णाची बालमूर्ती स्वप्नात जाऊन सांगते, महाराज दुःख करू नका, शोक करू नका. आपल्या वह्या जशाच्या तशा सुरक्षित पाण्यामध्ये आहे. आणि त्याच दिवशी त्याच इंद्रायणीच्या अथांग डोहावर या वह्या तरंगून वर आल्या. तरंगून अशा वर आल्या. जनसागर ह्या वह्या बघण्याकरता लोटला गेला. दगडासह आल्या त्या, जे दगड बुडवले होते, दगडासह बुडवल्या होत्या, त्या दगडासह काय झाल्या वर आल्या. आणि त्या या दगडांनी पाहिले, मग या दगडांनी ते पाहिले. तरी या दगडाचे डोळे नाही उघडले. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळी, मातीच्या खोडे दगड आला पोटाशी. नाही, दगड देखील जीवनामध्ये एखाद्या वेळेला अन्याय करायचा थांबेल, पण आईच्या पोटाला आलेला मनुष्य म्हणून हा जो दगड आहे याची वृत्ती मात्र बदलणार नाही. विठ्ठला विठ्ठला. पण या चमत्काराने सगळ्यांची मस्तकं वाकली आणि सगळे. आणि ही बातमी रामेश्वर भट्ट वाघोली त्यांना दिली की महाराज उलट झालं, बुडवलेल्या वह्या वर आल्या. आणि मग ते रामेश्वर भट्ट मोठे ज्ञानी पुरुष होते, शास्त्र विद्वान पंडित, तशा अवस्थेतून तेथे निघाले. त्या वह्यांचं आता आपणही दर्शन घेतलं पाहिजे. आपल्या हाताने बुडवलेल्या वह्या आता वर आलेल्या आहेत. पण जेव्हा इंद्रायणीच्या काठावर येतात तेव्हा भट्टांच्या डोक्यात असा विचार आला की दुतर्फा जनसागर या वह्यांचं दर्शन घेत आहे, मला मात्र या वह्या ज्यांच्या हाताने लिहिल्या गेल्या त्यांचं प्रथम दर्शन घेतलं पाहिजे वह्यानंतर. आणि
आणि मग ही गर्दी हटवत हटवत रामेश्वर भट्ट तुकोबराजवळ घेतात आणि महाराजांची दृष्टादृष्ट झाल्याबरोबर आपलं शरीर सर्व शरीर जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणावर टाकून देतात, कोसळतात. अरे ते तुकारामा तुमची आरती केली पाहिजे. रत सर्व इंद्रियांनी तुमची शरणागती आम्ही केली पाहिजे. का तर आज डोळे उघडले की आपण मनुष्य नाही, संसारी जीव नाही, तर खरोखरीच आपल्या माता पित्यांनी तुका राम हे जे नाव ठेवलंय ते अगोदरच सार्थ नाव आहे. रामाच्या तुलनेला तुकलेलं जीवन तो तुका राम. तुक वजन तालुक्याचं गाव असल्यामुळे मला वाटतं इथेही मार्केट कमिटी आहेच. तालुक्यापासून मला वाटतं मार्केट कमिटी चालू होती. खरं ती गावापासून चालू होतात, पण पुढाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कदाचित ते घडत नसेल. जास्त निवडणुका, जास्त सगळ्या काही गोष्टी पुढारी मंडळींची संख्या किती होते यावर अवलंबून आहे. विठ्ठला विठ्ठला तिथे सुद्धा खरं कारणच नाही काही. विकणारा माल विकतो, घेणारा माल घेतो आणि त्याच्याही लाखो रुपये खर्च करून होणाऱ्या निवडणूक हा तिसराच एक भाग आहे, तिसरा संप्रदाय आहे. विठ्ठल विठ्ठल तेथे वजन काटा असतो. रामेश्वर भट्ट म्हणतात आज आमच्या अनुभवाने आम्ही अशी तराजू पुढे केली विचाराची आणि एका पारड्यामध्ये शुद्ध ब्रह्म परमात्मा तत्वच ठेवलं आणि एका पारड्यामध्ये तुकोबरायांना ठेवलं आणि असा अनुभव आला. तुका रामा तुकी तुकला तुका विश्व तुकी तुकला तुका विश्व तुकला तुका. खरं तर याच अभंगात शेवटच्या कडव्यात आलंच ते तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिन जना. या रीतीनं तुकोबराकडे रामेश्वर भट्टांनी पाहिजे. त्या काळचे ब्राह्मणच नव्हे तर दशग्रंथी ब्राह्मण ते. आणि हाच जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनाचा आणखी एक कळस आहे. तुका झाला से वैराग्याने ज्ञानाने भक्तीने कळस झाला, पण हा कळस हा कळस महाराजांच्या ज्ञान भक्ती वैराग्याचं कौतुक करणारे रामेश्वर भट्ट, नळवराय, बहिणाबाई ही सगळी ब्राह्मण मंडळी आहे. ब्राह्मण मंडळी आहे आणि त्यांचंच जीवनाचं उलट पालट दर्शन घडवणारी महाराजांच्या समाजातलीच माणसं आहेत. विठ्ठला राजकीय धार्मिक सगळ्या क्षेत्रात समाजाला मिळालेला तो इतिहासच, तो इतिहास आहे. कुठेतरी एका सभेत मला बोलण्याचा प्रसंग आला होता. प्रोत्साहनपर म्हणा की असं त्याला बक्षीस समारंभ होता आणि चांगले पुढारी कसं बोलून गेले की प्रोत्साहन द्यायला पाहिजे, समाजातली मुलं पुढे न्यायला पाहिजे. काय करायला पाहिजे? पुढे न्यायला पाहिजे. माझ्या भाषणाची वेळ झाली, मी भाषण करू लागलो. मी म्हटलं बाबा अगोदरच्या वक्त्याने सांगितले त्याप्रमाणे समाजातली माणसं पुढे नेण्याची गरज नाही,
पुढे जाण्याचा बळ त्यांच्या त्यांच्या मनगटात भरपूर आहे. तुम्हाला करता आलं तर पुढे जाणाऱ्याचे पाय ओढू नका म्हणजे बरं. विठ्ठल बसतो. ब्राह्मण छळ करतात, ब्राह्मण द्वेष करतात, काही करत नाही ब्राह्मण. जो ज्याच्या समाजात जन्माला आला त्या समाजाचंच पाहण्याचा प्रयत्न करायचा. तोच समाज काय करतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून झाला तोपर्यंत रामेश्वर भट्टाकडून तुकोबरायचा छळ झाला. पण जेव्हा सत्य प्रतीती आली ती झाकून नाही ठेवली. सबसे पूर्णतया शरणागती पत्करली. पाय दाखवी आम्हा. महाराज आता आपले पाय दाखवा, तुमचे पाय आणि आमचं मस्तक. विठ्ठला विठ्ठला. म्हणून जाणती माणसं समाज वीराच्या चरणावर मस्तक ठेवतात, तर मेहनती माणसं त्या समाजाच्या श्रेष्ठ पुरुषाच्या डोक्यावर पाय ठेवतात. विठ्ठल आरती तुकारामा. स्वामी आपण स्वामी आहात. सर्व इंद्रियांचे स्वामी म्हणजे मालक आहात. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. किती इंद्रिय काबूत. इंद्रियाच्या अधीन जिनेच नाही, आम्ही वेगळे. इंद्रियाची जिने आम्ही केलो नारायण. दिने आम्ही केलो नारायणे. आम्ही केलो नारायण. सामान्य माणसाची अवस्था ही आहे. आणि तुकोबार आहे. इंद्रियांचे चोजले माहीतच नाही. माहित नाही. जन्मभर मला काय आवडतं, मला काय आवडतं, मला हे आवडतं, मला ते आवडतं म्हणणारी माणसं आयुष्य घालवत. अरे कुठपर्यंत आवडतं आवडतं आवडतं. आवडायचाच असेल तर देव आवडावा. इंद्रियाधिकांचे विषय आवडण्यामध्ये मतलब नाही. स्वामी स्वामी शब्दाकरता बोलतो. महाराजांचा सर्व इंद्रियावर एवढा ताबा कोणत्याच इंद्रियाच्या अधीन नाही. असं म्हणतात. एकदा महाराजांचे मेहुणेच पाहुणे आले. जिजाबाईचे भाऊ. तशा जिजाबाई संतप्त होत्या. अंगाची लाही त्यांची झालेली होती. भरला संसार डोळ्या देखत नाहीसा झाला. पतिराजाचं संसाराकडे एक प्रकारचं लक्ष नाही. जगामध्ये थो अशा रीतीचं जीवन झालं. कोणती व्यक्ती शांत राहणार आहे. त्याचे परिणाम सततच महाराजावर रागवणाऱ्या जिजाबाई. सतत रागवणार. आणि अशा स्थितीमध्ये मेवढा पाहुणा आला. तसं गरिबीच जीवन. महाराजांची गरिबी आपण लोकांसमोर सांगतो, पण ते आलेली गरिबी नव्हती. ती पत्करलेली गरिबी होती. जर तीच बुद्धी महाराजांनी जी जगत उद्धाराकरता चालवली, ती जर व्यवहाराकरता आणि संसाराकरता चालवली असती तर गावाचे गाव खरेदी करण्याची शक्ती होती. मालक जर म्हटल्या काय आहे आपल्या घरात, तुम्ही गप्प बस, मी करते करायचं. आणि या जिद्दीने जिजाबाईंनी स्वयंपाक केला. पण अतिप्रेमाचा परिपाक. सगळ्या स्वयंपाकात मीठच विसरलं गेलं. कशात मीठ नाही. फिका फिका अशा रीतीचा तो आळणी स्वयंपाक. महाराजांना पाहुण्याबरोबर नियमाने आपलं जेवायला बसावं लागलं. पण जेवायला बसले तरी ध्यान भजनाकडे होत.
जेवण उरकतंय केव्हा मी भजन करतोय किंवा ध्यान भजनाकडे असलं तर भोजनाकडे कोण लक्ष देतो? विठाला विठाला. पंडित महाराज मला तिथूनच बारीक सारीक असं विचारायला लागले, महाराज काय चालतं तुम्हाला, कोणत्या भाज्या, कोणतं तण? मला असं वाटतं आम्ही या भाज्या लक्षात ठेवल्या असत्या तर कीर्तन नसतं करता आलं. विठ्ठल विठ्ठल. आणि मला वाटतं त्यांनी विचारलं त्याच्या 10 पटीनं चांगलं भोजन राजे पवारांनी केलं. मला वाटतं हे त्यांच्याकडून सांगितलं गेलं नाही त्यांना, आम्हाला फक्त फोन झाला, तिकडे नाही सांगितलं गेलं हे करा का ते करा. परंतु ते करायचं ते खरं तर त्या मंडळीवर सोडलं पाहिजे. आयुष्यभर अतिथी देवो भव हे व्रत संसारिक लोकांनी जपलेलं असतं. विठ्ठल विठ्ठल. महाराजांना भोजन महत्वाचं नव्हतं, भजन महत्वाचं. आणि भजनाकडे लक्ष गेल्यामुळे काय खातो आम्ही काशया. पहिली वाढ वाढली महाराजांनी आपली उरकून घेतलं, दुसरी वाढ, तिसरी. काय खातो पदार्थाकडे लक्ष नाही, शेजारचा मनुष्य जेवतो की नाही याही भानगडीत पडायचं कारण नाही. भाऊ मात्र तो नाही जेवला, कारण जेवणाचा असा प्रकार झाला होता. महाराज विना लावायला गेले भजन करायला, लगेच भजनाला बसलं पाहिजे. आताचा नियम वेगळा आमच्या वारकरी मंडळीतला सुद्धा, पंगत झाल्यानंतर भजन झाल्यानंतर किमान कमीत कमी 3 तास झोपायला मिळाले पाहिजे. घरी असल्यावर लगेच का काम करायला लागणार नाही, पण सप्ताहाला गेल्यावर तर 3 तास पाहिजेच. विठ्ठल विठ्ठल. हे रात्रीचे नाही म्हणतो का, रात्रीचे नाही, केव्हाचे दिवस. क्षमा मागून बोलतो आपली, ते नेमकं उलट घडत. सप्ताहात 51 पंगती होत. आणि खरं तर सप्ताहामध्ये भगवंताचं भजन ही एक साधना करायची असते. आणि साधनेला खरं जितकं हलकं लागेल, भजन व्हावं, पूजन व्हावं, सेवा व्हावी, आणि शेवटी त्याचं खरं समाधान आपल्या पदरात पडा, हे सूत्र आहे सप्ताहाचं. महाराजांच्या जीवनात तो शुद्ध परमार्थ असल्यामुळे भोजन उरकतंय केव्हा आणि मी भजन करतोय. गेले विना लावतायत. तेवढ्यात मागे जिजाबाई पुन्हा जेवायला बसल्या होत्या आणि पहिला घास घेताच त्यांनाही लक्षात आलं की अरे म्हणून तर भाऊ जेवला नाही, स्वयंपाकाचं असं झालं होतं म्हणून तो जेवला नाही. पण ठीक आहे, तो पाहुणाच आला होता, त्यांनी सांगितलं नाही आपल्याला की मीठ कमी आहे म्हणून. पण हे आपले मालक, यांचं तरी काम होतं की खरं म्हणजे यात तुकोरायचं तरी काय दोष होता. पण मला वाटतं संसारिक जीवनामध्ये चूक कोणाची हो, रागवण्याची रिझर्वेशन जागा म्हणजे पतिराज. कोणी चुकू पण खापर त्यांच्या डोक्यात. वीज कडाडावी त्याप्रमाणे जिजाबाई तुकोरायच्या जवळ गेले. महाराज काही कळतं का? महाराज म्हटलं काय कळायला पाहिजे, माझा भाऊ जेवला नाही. ते म्हटले पुन्हा वाढून दे. जेवण नसेल तर ते वाढून पुन्हा, माझं काही नाही. नाही म्हटलं अवघड स्वयंपाकात मीठ नव्हतं, टाकून दे. पुन्हा काय नसेल तर एखादी पुढे आणखी टाकून दे, नसेल तर काय. नाही म्हटलं हो तो पाहुणा होता, त्याला कळलं नाही किंवा सांगता आलं नाही. तुम्ही घरचे मालक होता ना, तुम्ही सांगायला पाहिजे होतं मीठ नाही म्हणून. महाराज लगेच म्हटले अगं कळलं असतं तर मी काही सांगितलं नसतं का, मला कळायला तरी पाहिजे होतं, कळायला पाहिजे होतं, मीठ नाही हे कळायला पाहिजे होतं. कैसे हे लागते नेनो असे जे इंद्रियांचे स्वामी झाले त्यांची आरती होते. आरती तुकाराम स्वामी
नामस्मरणाचा खरा परिणाम हा होत असतो की इंद्रियांच्या गोष्टीवर आता लक्ष नाही. काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्लती. चिंतनेची धाले, चिंतनेची धाले, न लगे अन्न पाणी, न लगे अन्न स्वामी पदाचं हे व्याख्यान आहे. स्वामी सद्गुरु जो असा इंद्रियांचा स्वामी होतो तो आपोआपच जगाचा गुरु होतो. जग त्याला गुरुस्थानी मानतो. कथा कीर्तन करून महाराज होणं म्हणजे गुरुत्व मिळवणं नव्हे. आपल्या इंद्रियावर असा संयम करणं की समोरचा त्यातून शिकला पाहिजे की आपणही असत राहू. हे गुरुत्व आहे. विठ्ठला विठ्ठला सद्गुरु धामा. सद्गुरूच काय सगळ्या जगाचं श्रद्धेचं ठिकाणही तो ठरतो. आणखी तुकोबाराच्या बाबतीत रामेश्वर भट्टांनी वापरलेले शब्द अतिशयच वेगळे की महाराज आज तुमच्या देहाचं दर्शन मला घडलं आणि त्या देहाचं निरीक्षण करताना माझ्या लक्षात हे आलं की इतर लोकांचा देह जसा कर्माचा विपाक असतो. कर्मे जे उरावे तरी ही सुखदुःखी आणि तया ते भोगावया यावे. भोगतोय कर्माचं फळ असं म्हणायची वेळ येते. तुकोबारासारख्या साधूंचा देह हा कर्माचा परिपाक नाही. सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंदाचाच तो विग्रह. फक्त काही वेळेला देव देव रूपाने येतो आणि काही वेळेला संत रूपाने येतो. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराज हे सगळे विष्णूचे अवतार आहे. सच्चिदानंद मूर्ती. आणि देवा आपण जर देवमूर्ती आहात तर आमच्या मानव देहधारी जीवांनी आपल्या दर्शनाशिवाय काय करा. पाय दाखवी विठ्ठल विठ्ठल. आणि तुकारामा या शब्दातील तुक शब्द पहिल्या कडव्यात आहे आणि रामा महाराजांच्या नावामध्ये राम शब्द का. राघवे सागरात राघवे सागरात अवतार घेऊन देवाने जे कार्य केलं पण ते कार्य देखील त्यांनी पाषाण तारले. समुद्रावर काय तारले? दगड तारले.
आणि वानरांच्या करवी तारले. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका, तेव्हा दगड तारले गेले. पण तुकोबारायांच्या अभंगांनी हे संसारी जीव कुणी दगड तारण्याकरताच हा राम सेतू नव्हे, तुकाराम सेतू. विठ्ठल विठ्ठल सेतू आहे. आणि कोणत्या समुद्रावर? भवसागर तरता, भवसागर पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या. हे अभंग जे आहेत हे संसार समुद्रातून, म्हणून तो राम सेतू वानरांना तरुण जाण्याकरता, आणि हा तुकाराम सेतू नरांना तरुण जाण्याकरता. विठ्ठल विठ्ठल इथे वानर तरले, इथे नरच तरुण गेले. ते सागरातून, हे भवसागरातून. विठ्ठल विठ्ठल राघवी सागरात पाषाण तारले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षले आरती तुकाराम. शेवटच्या कडव्यात रामेश्वर भट्ट म्हणतात की आता तुमची तुलना आम्ही परब्रह्माबरोबर केल्यामुळे ईश्वरही नाही. वेदांताचा भाग आहे. आपल्याकडे ईश्वराच्या पलीकडची ब्रह्मावस्था आहे. कोणती अवस्था आहे? ब्रह्मावस्था. राजकीय दृष्टांत सांगायचं झाला तर मला वाटतं पंतप्रधान पद हे जवळजवळ सर्वश्रेष्ठ पद मानलं जातं. सर्वात मोठं पद कोणतं? पंतप्रधान. पण मोठी अडचण होते की हे पंतप्रधान पद सर्वात मोठं असलं तरी संसदेमध्ये बसताना ते खासदाराच्या लाईनीतच येतं. विठ्ठल विठ्ठल मंत्रिमंडळाच्या लाईनीत येईल. सभापतीच उच्च आसनावर जातो आणि त्याहूनही मंत्रिमंडळाने केलेल्या निर्णयावर राष्ट्रपतीची सही व्हावी लागते. म्हणून राष्ट्रपती हे पती हे कोणतं पद मानलं जात? सर्व पद आहे ते सर्वोच्च पद. म्हणून वेदांतामध्ये परमात्मा ईश्वर हा पंतप्रधान आहे, तर परब्रह्म स्वरूप हे राष्ट्रपती आहे. विठ्ठल विठ्ठल या राष्ट्रपती रूप किंवा ब्रह्मरूप राष्ट्रपती बरोबर तुमची तुलना करावी, कारण तुम्ही ईश्वरही नाही तर परब्रह्म रूप आहे. कारण ईश्वर हा जीवाला सुख आणि दुःख दोन्ही देतो. ईश्वराचं काम काय? कुणाला सुख तर कुणाला दुःख. सगळ्यांना दुःखच द्यावं हा स्वभाव जीवाचा. जीवाजवळ दुःखाशिवाय काही देण्याची सामग्री नाही. ईश्वर मात्र काही सुख देतो तर काही, आणि केवळ सुख देण्याची शक्ती साधूनते. पुढत पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती सर्व सुख्याची येथेची गोडा सर्व
संतांमध्ये असल्यामुळे तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आहे. आणि म्हणूनच रामेश्वर भट्ट म्हणतात आम्ही आपल्या चरणावर मस्तक ठेवलंय. विठोबा जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जन्मशताब्द महोत्सवाच्या निमित्ताने दिंडोरी तालुक्यातील ज्या ज्या भाग्यवान मंडळींनी या उत्सवामध्ये सहभाग घेतला दिला, श्रवणाच्या रूपाने ही जेवढी जेवढी भाग्यवान मंडळी इथे येत आहे त्या सर्वच मंडळींना संयोजकासह धन्यवाद देऊन सेवा समाप्त करूया. अर्थात नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणेच म्हणून सांगावं लागतं. एरवी या तालुक्यातून आणि या अन्य मंडळीकडून ती अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. पण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकरता म्हणा त्याचा उपयोग होतो किंवा काय कार्य चाललेलं आहे याची माहिती तरी जनता जनार्दनास मिळते. आणि ते म्हणजे पंढरपूर क्षेत्र हे वारकरी संप्रदायाचं सर्वश्रेष्ठ क्षेत्र आणि ते ज्या तत्वावर उभं राहिलं ते तत्व म्हणजे पुंडलिकाने केलेली माता पित्यांची सेवा. त्या सेवेचा मुद्दाच उभ्या संप्रदायाने बाजूला सारलाय आणि अन्य गोष्टीवर भर त्याने एक प्रकारचा दिला. माझी अशी भावना आहे किंवा संकल्पना आहे. काल परवा ही 3.5 दिवसाच्या सप्ताहात आपण मातृपितृ पूजन सोहळा संपन्न केला. येथे एकाच कीर्तनाची आपली सेवा असल्यामुळे जास्त वेळ आम्ही काही देऊ शकणार नाही. पण कार्यकर्त्यांच्या सह समाजाला जर पटला हा मुद्दा तर उत्सवामध्ये किमान कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 11 माता पित्यांची पूजा सामुदायिकरित्या त्यांच्या सुपुत्राकडून घडावी. कारण संप्रदायाचं मूलभूत तत्व ते आहे. नामस्मरण, संतपूजन, गुरुपूजन हे नंतरची तत्वे आहे. पण मूळ तत्व आहे आई वडिलांचं पूजन. वारकरी संप्रदायामध्ये नेमकं या गोष्टीला बाजूला साधलं जातं. तेव्हा 5व्या दिवशी म्हणजे जिथे कुठे सप्ताह असेल त्यांच्या पुढे सप्ततीने जेवढ्या मोठमोठ्या पत्रिका काढल्या जातात ना त्यात कुठेतरी एक टीप म्हणून असली पाहिजे. विशेष कार्यक्रम मातृ पितृ पूजन सोहळा काय व्हावा, मातृपितृ सोहळा व्हावा. पुंडलिकाने जे हिमालयासारखी ती सेवा केली आणि पांडुरंग परमात्मा विठ्ठल आणून उभा केला त्याचा लेश तरी आपल्याकडून घडावा आणि भगवंताचा कृपालेश आपल्या जीवनाला प्राप्त व्हावा. आईच्या आणि वडिलांच्या जीवनातलं पायाचं पूजन समाजासमोर आपल्याकडून झालं तर त्यांचे आशीर्वाद या मुलाचं निश्चित भवितव्य उजळून टाकतील.
आणि मला वाटतं काल दुसरं बोलून गेलो त्या पूजेच्या वेळेला की आई बापांना सुद्धा अशी जाण येईल की आपली मुलं आपली ज्या अर्थी पूजा करतात आणि आपली आता समुदायात पूजा झाली तेव्हा आपणही पूजा होण्यासारखंच वागलं पाहिजे. हे कोणाकरता बोललो वाक्य मी? मुलाकरता नाही, हा बापा करता आई बापा करता की ज्या अर्थी आपल्याला देव म्हणून आपली जर पूजा करतात तर आपणही घरात देव म्हणूनच गेलं पाहिजे. किमान घरात शिरताना आपल्या तोंडाचा वास येऊ नये एवढी तरी दक्षता बाप घेण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठला विठ्ठला. आई वडील अथवा वडील देवासारखे वागत नाही याचा अर्थ आपण त्यांना देवासारखे ठेवत नाही. आणि एवढी मुलं उपेक्षा करतात, हेळसाण करतात, मग आता कसंही वागलं तरी चालेल असे नैराश्य त्यांच्या जीवनात येईल. तेव्हा अशी वागणूक वरिष्ठांना द्यावी की त्यांना देवासारखं वागावंसं वाटेल. वरिष्ठांनीही असं वागावं की पुढच्या पिढीने आपली पूजा करावी, त्यांना पूजा करावीशी वाटावी अशा रीतीचा आपलेही आचार विचार ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून हा एक मुद्दा सांगून जातो. शक्य झालं तर या सप्ताहामध्ये घडावं, नाही घडलं तर ते इतकं जुनं पुराणं आणि हे आहे की लवकर समाजाच्या वृत्तीवर ते यायला तयार नाही घडवते. आम्ही कुठे कुठे 100 जोडप्यांच्या पूजा घडवल्या, कुठे 200च्या, कुठे 50च्या, कुठे 25च्या. हे राजे मंगल कार्याचे हे आवार असं डोळ्यात खुपायला लागले की इथे मातू पितू पूजन सोहळा खूप चांगला होऊ शकेल. घडवला तर, केला तर. कथा कीर्तन ही तर भाविक श्रोत्यांचा तो खुराक आहे. पण असा एक थोडासा व्यवहार प्रधान भाविकपणाचा कार्यक्रम हा सर्वांना भावणारा एक प्रकारचा असू शकतो आणि म्हणून तोही घडवण्याचा प्रयत्न करावा. याच माता पित्यांच्या सेवेचं मंदिर पंढरपूर क्षेत्रात चंद्रभागेच्या तीरावर होत आलेलं आहे. आता शिखराच्या स्थितीवरती आहे. शिखराचं काम चालू झालं आणि 3000 माता पित्यांची नावं त्याला मातृपितृ सेवा शिळा असं म्हणतात. आपल्या आई वडिलांचं नाव चिरंजीवाच्या नावासह त्या ठिकाणी कोरीव स्वरूपामध्ये कायमच राहावं ही मातृपितृ भक्ती, तिला उजाळा देण्याचं काम हा प्रकल्प एक प्रकारे करू शकेल. भविष्यामध्ये ते मंदिर पाहून आलेला आई वडिलांची सेवा करेल की नाही सांगता येणार नाही, पण किमान आई वडिलांना शिव्या देण्याची इच्छा त्याची राहणार. शिव्या वाकडं बोलण्याची, वाईट बोलण्याची इच्छा राहणार आणि म्हणून त्याला मातृपितृ सेवा मंदिर हेच त्याचं नाव आहे. शक्य तर आई वडिलांच्या नावाची शिळा बनवणं ती सर्वसाधारण 5100 रुपयाची देणगी देऊन केली जाते. आणि ज्यांच्या आई वडिलांच्या पुण्याने चिरंजीवाचं आर्थिक बल चांगलंच वाढलंय यांच्या बाबतीत आई वडिलांच्या प्रतिमाच त्या ठिकाणी कोरायच्या आहेत. आणि प्रतिमा मातृपितृ प्रतिमा म्हणजे फोटोवरून कोरलेली मूर्ती, याची देणगी 51,000 रुपयापर्यंत एक प्रकारे ठेवावी लागलेली आहे. आणि समाजाने अशी भरभरून साथ दिली आणि तो देत आहे. आज नाशिकला घरी आल्यावर आपणच फोन आला मंडळाचा, त्यांना तुम्ही कुठे आहात? म्हटलं आलो नाशिकला. किती वेळ तिथे? तेवढा वेळ आहे. आणि तिथे आप आपल्या आई वडिलाच्या नावाच्या शिळा आणि त्या शिळेची देणगी घेऊन मंडळी एक प्रकारची आली. आम्ही आता फक्त माहिती करत असतो, समाज आपोआप ते कार्य करतोय. तेव्हा या दृष्टीनं आपणास शक्य झाल्यास आपल्या आई वडिलाच्या नावाची शिळा अथवा शक्य झाल्यास प्रतिमा, अर्थात प्रतिमा ही 10 गावातून एखाद्याची होईल आणि शिळा ही पूर्ण गावातून 1, 2, 3, 5 अशा झाल्या होतील. या शिळेचं एक प्रकारचं उद्दिष्ट आपण सर्वांनी ठेवावं. मग अशी पुस्तकं सर्वांपर्यंत आलेलीच आहेत, पण ज्यांना मिळाली नसतील त्यांना कीर्तनानंतर गाडीच्या जवळ ती पुस्तकं उपलब्ध होऊ शकते. त्यामध्ये जे रामनाम संकीर्तन आहे त्याचा मासला थोडासा म्हणून दाखवतो. श्रीराम राम राम जय राम राम राम
108 वेळा हा नाम संकीर्तन जप आहे. मारुतीरायची आरती ही त्यामध्ये आहे. जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज आणि दत्तात्रय या गुरुत्रयांचा गुरुशिष्यत्रयांचा संवाद, त्याला देवगिरी दरबार असं म्हणतात. हेही त्या पुस्तकामध्ये जास्तीत जास्त गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला. आपल्या घरामध्ये ते नेण्याचा निश्चयच एक प्रकारे करा. आणि 15 रुपये किमतीचं हे पुस्तक आपल्या जीवनाला संजीवनी देणारं, जीवन ज्योत हे नाव असल्यामुळे वाट दाखविणारा अशा आहे. 4था दिवस माझ्या सेवेचा येथे असल्याचं कार्यकर्त्यांनी, संबंधित मंडळींनी एक प्रकारे सांगितलं. उत्सव हा 4थ्या दिवशी आज दिसतो त्या समाजाच्या चौथाईने वाढलेला पाहिजे होता असं मला वाटतं. याच्या 4 पटीने आधी, कारण काल चांदवड तालुक्यामध्ये पहिल्याच दिवसाची सेवा होती आणि मला वाटतं मंगल कार्यालयाचा तो बांधीव भाग आणि आता ओपन भाग याला हे पुरून उरे पुन्हा ही संधी येणार नाही. कदाचित परिसरातील, पंचक्रोशीतील, गावातील मंडळीच्या मनात येईल की उत्सव करावा, पण त्यावेळेला वेळच गेलेली असेल. ही संधी तशी एवढ्याच वर्षाची आहे. या चतुशताब्दीच्या वर्षात ज्यांच्या भाग्याने ती मंडळी आहे ती 5व्या शताब्दीत मला वाटतं राहणं शक्य नाही. आणि 300व्या वर्षातही नव्हती. कोणीवर हातकार की आम्ही त्रिशताब्दी साजरी झाली तेव्हा होतो आणि आताही आहोत. आम्ही तुम्हालाच तुकाराम महाराज समजू. तेव्हा मागे नव्हतात आणि पुढे तर मला वाटतं शक्यच नाही. पुढच्या आणखी 100 वर्ष असा हा दुर्मिळ भाग आहे. मग ज्यांनी केलंय त्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचा प्रयत्न करा. त्यांना आवश्यक ते सहकार्य करा. ग्रामीण भागाला तर मला वाटतं चोरच लुटून नेतात जास्त. सत्कर्माला समाज पैसा आणि सहकार्य कमी करतो सत्यकर्म असलं तर, पण जर खोटं बोलून न्यायचं ठरवलं तर काही अडचण येत नाही फारशी. कशाच्याही नावावर, कशाच्याही नावावर आणि घेऊन जातात. आणि क्षेत्रामध्ये द्वादशी घालण्याकरता 150 लोकांचं अन्नदान द्यावं असं कोणाला म्हटलं तरी तो पाहू करू काहीतरी असं म्हणतो. आणि जी माणसं खरोखर काही करत नाही त्यांची हंगामामध्ये समाजाने दिलेल्या धान्याने घरं भरलेली असतात. विठ्ठल विठ्ठल धान्याने घरं भरतात, पैशाने घरं भरतात. त्या घरावरती नवीन घरं बांधतात. संप्रदायातच भाग नाही या सगळ्या गोष्टीतला भाग सांगायचं. तेव्हा 3 दिवस हाताशी आहे. 3 दिवस हाताशी खडबडून समाज जागा झाला पाहिजे. आणि उरलेल्या 3 दिवसामध्ये तो सहभागी अशा ग्रामीण भाग असेल. खरं तर वारकरी संप्रदाय ग्रामीण भागासाठी गोरगरिबासाठी जन्माला आला. ते सुशिक्षिताचंही काम नाही, श्रीमंत लोकांचंही काम नाही. त्यांच्यासाठी जो तो नाहीच आहे. हीच श्रीमंती आहे संप्रदायाची की तो गोरगरिबापर्यंत गेलेला आहे आणि गोरगरीबच त्याच्यासाठी जीव ओततोय. विठ्ठल विठ्ठल. उरलेले 3 दिवस या उत्सवाच्या आधीच चांगल्या स्वरूपात जावेत अशी सद्भावना व्यक्त करतो. चांगल्या रीतीने हा सोहळा पार पडावा अशी प्रभूजवळ प्रार्थना करून सेवा समाप्त करतो. साल पूर्ण. ज्ञानेश्वर महाराज